पलूस तालुक्याचे लाडके युवा नेते भारती शुगरचे विद्यमान चेअरमन माननीय ऋषिकेश दादा लाड यांची सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे, श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे, लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे, श्री विष्णू उद्योग समूहातील सर्व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सल्लागार, सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग। जिल्हा परिषदेत घुमली महेंद्र लाड यांची शिट्टी, मुलाच्या यशावर वडिलांचा अनोखा स्वॅग। आमदार विश्वजित कदम यांच्याकडूनही कौतुक। सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात सध्या एका आगळ्या वेगळ्या आनंदाच्या क्षणाची चर्चा रंगली आहे। जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची अधिकृत निवड जाहीर होताच त्यांचे वडील आणि जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी भर सभेत मारलेली जोरदार शिट्टी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली। आपल्या मुलाने मिळवलेल्या या यशाचा अभिमान आणि आनंद त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे व्यक्त केला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बापाने मुलाच्या यशासाठी दिलेली ही दाद अनेकांना भावली आहे। या निवडीच्या वेळी गॅलरीत उपस्थित असलेले खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विक्रम सावंत यांनीही महेंद्र लाड यांच्या या दिलखुलास अंदाजाचे हसून हस्तांदोलन करत स्वागत केलं। आमदार कदम यांनी महेंद्र लाड यांच्या या कृतीला कौतुकाने दाद देत ऋषिकेश लाड यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। राजकीय पदाच्या जबाबदारीसोबतच बाप लेकातील हे जिव्हाळ्याचे नाते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे या निवड प्रक्रियेत एक वेगळीच रंगत आली होती। तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी या निवडीचं स्वागत करत जल्लोष साजरा केला आहे।